ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यहुदी लोकांसाठी मंडपाचा सण एक महत्त्वपूर्ण सण होता. 40 वर्ष यहुदी प्रजा मरुभूमीमध्ये प्रवास करत होते. या प्रवासाचे स्मरण होता हा महान सोहळा. कारण या प्रवासादरम्यान त्यांना राहण्यासाठी स्थायी ठिकाण नव्हती. ते तंबू स्थापित करून, मंडप स्थापित करून राहत असत. आणि या अवस्थेत सुद्धा त्यांना एक महत्त्वपूर्ण शाश्वती होती की परमेश्वर आपल्याबरोबर आहे. परमेश्वराचे नियमशास्त्र, कराराचा कोशा, परमेश्वराचे सानिध्य त्यांच्यामध्ये आहे. आणि इकडे एक उपहास आपण पाहू शकतो. आजच्या शुभवर्तमानात उपरोध पाहू शकतो. स्वतः परमेश्वर, साक्षात देवपुत्र यरुशलेममध्ये या सणानिमित्त आला आहे. आणि काही लोक त्याच्या विरुद्ध षड्यंत्र करतात. त्याला अटक करण्याचे षड्यंत्र, त्याचे वध करण्याचे षड्यंत्र. स्वतः देव त्यांच्यामध्ये विराजमान आहे. शब्द देह झाला आणि आम्हामध्ये राहिला. तरी यहुदी लोकांनी त्याला ओळखलं नाही, त्याचा तिरस्कार केला. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, देव आपल्यासाठी माणूस झाला. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, साक्षात देवपुत्र आपल्यासाठी माणूस झाला, मानव झाला, जेणेकरून आपण त्याचे पुत्र व पुत्री बनू. आणि म्हणून या प्रायश्चित काळात पश्चातापाने, अनुतापाने परमेश्वराकडे येऊया. त्या महान देणगीबद्दल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान देणगीबद्दल त्याचे आभार मानूया. आमेन.